शांते, थकल्यासारखं वाटते आता. गण्याचे बाबा, मी बुडगा होत चाललो व. आता काम करायची माझी ताकद राहिली नाही. अन आपली परिस्थिती दिवसेंदिवस आपली मजा घेत आहे. शांते, शांताराम भाऊ, पेढे घ्या पेढे. माझा पोरगा बँकेत नोकरीवर लागला. तुमचा पोरगा दिसत नाही आहे, त्यालाही पेढे देईन म्हणलो होतो. तो बाहेरच फिरू शकते. तो थोडीनं माझ्या पोरासारखा घरी राहून अभ्यास करल. मग मायबाप इकडे थकत चालले, थोडीशी तरी लाज वाटते का त्याले? बस, माझ्या पोराले तुम्ही काही म्हणा नको. तुम्ही तुमचे पेढे घ्या आणि येथून निघून जा. आज नाही तर उद्या माझा पोरगा काही ना काही तर करेल ना भाऊ. मी मेलो नाही, जिवंत हो अजून. साधण्याची ताकद ठेवतो आज ताई. बोध झाला आहे तुमचा पोरगा तुमच्यावर. तुम्हाला समजे कसा नाही. असो, पेढे ठेवतो, खाऊन घ्या. अन आठवणीनं तुमच्या बोज पोराले द्या. आज जर का माझा पोरगा नोकरीवर असता तर मला असे ताणे नसते ऐका लागला. शांते, गण्याचे बाबा, मायबाबाचा सहारा बनायच्या वयात मी त्यांचा टेन्शन बनत चाललो रे. मी लाईफ मध्ये सक्सेस होण्याचा प्रयत्न तर करत आहो, पण माहित नाही साला फरक खोटी पडत आहे. काहीही काम करावायला गेलो तर उलट होऊन बसते. मायबाप थकले रे आता डेंगू. आता त्यांचे कष्ट मला पाहून नाही होत. गण्या भाऊ, तू टेन्शन नको घेऊ रे. सर्व ठीक होईल बघ एक दिवस. शायद तो दिवस मी जगात नसल्यावर येईल. बे गण्या भाऊ,